20 मार्च 2026ला आपल्या ब्रह्मांड नायकाचा प्रगट दिन आहे. म्हणजेच आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आहे. तर बघा, भरपूर सेवेकरी असे आहेत की त्यांनी भरभरून अशी सेवेला सुरुवात केलं आहे आणि एक जणांनी तर एक महिना झालं सेवेमध्ये भाग घेतला आहे आणि त्यांनी सेवेला सुरुवात केली आहे. तर भरपूर जण असे आहेत की त्यांच्याकडून कोणतीच सेवा होत नाही. त्यानंतर स्वामी चरित्र सारामृताचे पारायण भरपूर जणांनी 108, 51, 21 अशी सुरुवात केली आहे. तर काही सेवेकरी असे आहेत की त्यांच्याकडून कोणतीच सेवा होत नाही. कोणत्या ना कोणत्या कारणावरून, कोणत्या ना कोणत्या अडचणीवरून त्यांच्याकडून स्वामी चरित्र सारामृताचं पारायण होत नाही. तर बघा, 11 दिवसाचंही तुम्ही पारायण करू शकता, पण तुमच्याकडून तेही शक्य नाही. काहीतरी तुमच्या जीवनामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये अडचणी आहेत, त्यामुळे तुम्हाला पारायण तर करायचंच आहे, पण ते शक्य होत नाही. तर अशांसाठी बघा, तुम्ही 7 दिवसाचं स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करू शकता. तर 7 दिवसाचं पारायण खूप म्हणजे खूप छोटी पोथी आहे, तर हे तुमच्याकडून सहज होऊन जाईल आणि जास्त वेळ पण लागणार नाही. त्यामुळे तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त 7 दिवसाचं स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे. तर बघा, 14 फेब्रुवारी ते 14 मार्च ते 20 मार्चपर्यंत तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे. तर 14 तारखेला आपल्याला सकाळी लवकर उठून अंघोळ वगैरे झाल्यानंतर देवपूजा वगैरे आवरून घ्यायची आहे आणि देवपूजा ही झाल्यानंतर मग आपल्याला आपल्या महाराजांची मूर्ती असते प्रत्येकाच्या देवघरामध्ये. तर आपल्याला देवघरामधली मूर्ती महाराजांची घेऊन आपल्याला पहिल्यांदा महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा आहे. तर अभिषेक तुम्ही पंचामृताने करू शकता, त्यानंतर पाण्याने पण करू शकता. पण शक्यतो महाराजांचं पारायण करण्यासाठी किंवा महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त आपल्याला अभिषेक हा पंचामृतानेच करायचा आहे. पण ज्यांच्याकडे काहीच सध्या उपलब्ध नाही, त्यांनी सध्या पाण्याने जरी केला तरी चालेल. तर बघा, त्यानंतर आपल्याला एकदम असं अभिषेक करून घेतल्यानंतर महाराजांची मूर्ती एकदम अशी स्वच्छ करून घ्यायची आहे. एकदम स्वच्छ कपड्यानं पुसून व्यवस्थित अशी मूर्ती पुसून घ्या आणि त्यानंतर बघा, महाराजांच्या मूर्तीला आपल्याला गंध अक्षदा अर्पण करायच्या आहेत. त्यानंतर ही ना अत्तर जर असेल तुमच्याकडे, तर महाराजांना अत्तर खूप प्रिय आहे, तर महाराजांना थोडंसं अत्तर लावा आणि त्यानंतर महाराजांना गंध अक्षदा फूल अर्पण करा आणि बघा, एक चौरंग घ्या आणि त्या चौरंगावर लाल किंवा शक्यतो पिवळं वस्त्र अंथरा आणि त्यावर आता आपल्याला पारायणाची मांडणी करून घ्यायची आहे. तर बघा, मांडणी कशी करावी, तर आपण पहिल्यांदा चौरंग घ्या. चौरंगाच्या खाली जिथे आपण पारायणाची मांडणी करणार आहोत, तर त्या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा रांगोळीने किंवा तांदळाने काढलं तरी चालेल, पण रांगोळीने शक्यतो तुम्ही स्वास्तिक काढून घ्या आणि त्यावरती आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर त्यावर चौरंग ठेवायचा आहे आणि चौरंगावर आपल्याला लाल वस्त्र किंवा पिवळं वस्त्र अंथरून त्यावर आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे. तर बघा, कोणत्या कोणत्या ठिकाणी पारायणाच्या वेळेस कलशाची स्थापना करत नाहीत, पण कोणत्या कोणत्या ठिकाणी कलशाची स्थापना करतात आणि कोणत्या ठिकाणी असाच नारळ महाराजांच्या म्हणजे जिथे आपण पोथी वाचणार आहोत, जिथं पारायणाची स्थापना करणार आहोत आपल्या पोथीची, त्या ठिकाणी नारळच ठेवतात. तर ज्या ठिकाणी कलशाची स्थापना करणार आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही कलशाची स्थापना करू शकता. तर खाली थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर आपल्याला कलश घ्यायचा आहे. तर तांब्याने भरलेला तांब्या पाण्याने भरलेला घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला थोडेसे हळदी कुंकू अक्षदा आणि सुपारी, एक रुपयाचं नाणं आणि फूल अर्पण करून त्यावर आपल्याला नारळ ठेवायचा आहे. त्यामध्ये तुम्ही विड्याची पानं पण ठेवू शकता, असतील तर ठेवा, नसतील तर तुम्ही आंब्याचं डहाळ जरी घेतलं तरी चालेल. तर अशी तुम्हाला कलशाची पण स्थापना करून घ्यायची आहे आणि मग कलशाची स्थापना झाल्यानंतर आपल्याला डाव्या साईडला, म्हणजे आपल्या डाव्या साईडला आणि कलशाच्या समोरच आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची आहे. तर गणपती बाप्पांची पण पूजा आपल्याला करून घ्यायची आहे. कारण बघा, जे काही आपण पारायण करणार आहोत, तर ते निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा गणपती बाप्पाचीच पूजा करून घ्यायची असते. त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला तिथं गणपतीची मूर्ती किंवा तुम्ही सुपारी पण ठेवू शकता, तर त्यांची पण आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करून गणपती बाप्पांना पण गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा, फूल दुर्वा अर्पण करा, हळदी कुंकू अक्षता अर्पण करून आपल्याला तिथं गणपती बाप्पाची स्थापना करून मग आपल्याला कलशाच्या पाठीमागे आपल्याला महाराजांचा फोटो ठेवायचा आहे, म्हणजे फोटोची स्थापना करायची आहे. फोटो असेल तर म्हणजे चांगलंच नसेल तर तुम्ही मूर्तीही ठेवू शकता. पण असं कोणीच नाही की ज्यांच्या घरामध्ये महाराजांची फोटो नाही, कारण महाराजांची फोटो प्रत्येक स्वामी सेवेकरांच्या घरामध्ये असते. तर तुम्ही तिथं कलशाच्या पाठीमागून स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोची स्थापना करू शकता. महाराजांची फोटोची पूजा वगैरे करून झाल्यानंतर आपल्याला महाराजांना पण नैवेद्य दाखवायचा आहे. त्यामध्ये तुम्ही महाराजांना दूध साखरेचा नैवेद्य दाखवू शकता आणि दूध साखरेच्या नैवेद्यामध्ये आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे आणि मग त्यानंतर आपल्याला पोथी समोरच्या साईडनं मांडणी करायची आहे पोथीची. तर आपल्याला बघा,
स्वामी चरित्र सारामृताची पोथी जी आहे ती एकदम छोटी आहे, जास्त मोठी नाही. म्हणजे गुरुचरित्राची जेवढी पोथी आहे तर तेवढी स्वामी चरित्र सारामृताची पोथी नाही. त्यामुळे आपल्याला छोटीशीच जागा लागणार आहे. तर त्यावर आपल्याला पोथीची स्थापना करून आपल्याला पोथीची पण पूजा करून घ्यायची आहे. तर हळदी, कुंकू, गंध आणि अक्षता अर्पण करून फूल अर्पण करायचं आहे पोथीला. आणि त्यानंतर बघा आपल्याला पहिल्यांदा स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे. तर एक माळ तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांची जपायची आहे. तर बघा पहिल्यांदा कोणतीही सेवा करताना आपलं मन स्थिर पाहिजे. त्यासाठी मन स्थिर होण्यासाठी आपल्याला एक माळ स्वामी समर्थ महाराजांचं नामजप करायचं आहे. आणि त्यानंतर मग आपल्याला पारायण वाचायला सुरुवात करायची आहे. तर ही मांडणी आपल्याला 7 दिवस तिथंच ठेवायची आहे. तर बघा आपल्याला मांडणी झाल्यानंतर म्हणजे पहिल्या दिवशीच आपल्याला संकल्प करायचा असतो. तर संकल्प का करावा? तर संकल्प यासाठी करायचा असतो की आपण जी सेवा करणार आहोत तर त्या सेवेमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचा अडथळा तयार होऊ नये. त्यानंतर आपण जी सेवा करालो ती सेवा निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी आपल्याला पहिल्यांदा संकल्प करायचा असतो. तर तो संकल्प कसा करावा? तर आपल्या हातामध्ये पाणी घ्या, त्यानंतर त्यावर फूल आणि गंध, अक्षता आणि हळदी कुंकू अर्पण करा आणि मग त्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे. संकल्प करताना जी काही इच्छा आहे तर ती इच्छा मागायची आहे. त्यानंतर आपलं नाव सांगायचं आहे आणि मग आपलं गोत्र सांगायचं आहे. जर गोत्र माहिती नसेल तर तुम्ही काश्यप गोत्र म्हणू शकता. तर तो असा आपल्याला संकल्प करायचा आहे आणि संकल्प आपल्याला फक्त पहिल्याच दिवशी करायचा आहे, नाही की 7 दिवस संकल्प करायचा. तर पहिल्याच दिवशी आपल्याला संकल्प करून मग आपल्याला पोथी वाचायला सुरुवात करायची आहे. तर पोथीच्या अगोदर आपल्याला एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. तर बघा त्यानंतर आपल्याला स्वामी स्तवनचं पठण करायचं आहे. तर एक माळ स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्र जपल्यानंतर आपल्याला स्वामी स्तवन म्हणायचं आहे. तर नित्यसेवेच्या पोथीमध्ये तुम्हाला स्वामी स्तवन मिळून जाईल. नसेल तर तुम्ही यूट्यूबलाही लावून देऊ शकता. यूट्यूबलाही भेटून जातं स्वामी स्तवन जर तुम्ही सर्च केलं तर. तर पहिल्यांदा आपल्याला स्वामी स्तवन वाचायचं आणि त्यानंतर आपल्याला 1 ते 3 अध्याय वाचून घ्यायचे आहेत. तर बघा 7 दिवसाचं पारायण म्हटल्यानंतर तुम्हाला एक पाठ करायचा असेल तर तुम्ही 1 ते 21 अध्यायाचंही त्या दिवशी तुम्ही पठण करू शकता. कारण 7 दिवसाच्या पारायण म्हटल्यानंतर 1 ते 21 अध्याय असंही होऊ शकतं आणि एका दिवशी तुम्ही 1 ते 21 अध्याय वाचणं हेही होऊ शकतं. मग तुमची मर्जी, तुम्हाला ज्या पद्धतीनं करायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. तर बघा मी तुम्हाला 1 ते 21 अध्यायाचं एक पारायण असं सांगत आहे. तर बघा पहिल्या दिवशी आपल्याला 1 ते 3 अध्याय, म्हणजे तुमच्याकडे वेळ कमी आहे आणि तुमच्याकडून कोणतीच सेवा होणार तर तुम्ही या पद्धतीने ही सेवा करू शकता. म्हणून मी तुम्हाला 7 दिवसाचं पारायण कसं करायचं हे सांगत आहे. तर पहिल्या दिवशी आपल्याला एक माळ स्वामी समर्थ महाराजांची मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर आपल्याला स्वामी स्तवन वाचायचं आहे. त्यानंतर बघा आपल्याला 1 ते 3 अध्याय, म्हणजे 1 ते 3 अध्याय वाचायचा आहे पहिल्या दिवशी. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 4 ते 6 अध्याय वाचायचे आहेत. त्यानंतर आपल्याला 7 ते 9 अध्याय वाचायचे आहेत. तर नंतर आपल्याला असंच करत आपल्याला 7 दिवसाचं म्हणजे 1 ते 21 अध्याय 3 अध्याय दररोज वाचून आपल्याला 21 अध्याय पूर्ण करून आपल्याला 7 दिवसाचं पारायण पूर्ण करायचं आहे. तर या पद्धतीने पण तुम्ही वाचू शकता. नसेल, वेळ असेल तुमच्याकडे, थोडं पहाटे उठून लवकर तुम्ही जर पूजा करणार असाल, तुम्ही लवकर पारायण जर करणार असाल तर तुम्ही 1 ते 21 अध्यायही वाचू शकता. कारण सकाळी लवकर उठून जर तुमच्याकडून पारायण झालं तर ते तर अतिउत्तमच. त्यानेही तुमची जी काही सेवा आहे ती म्हणजे खूप सेवा होऊन जाईल तुमच्याकडून, म्हणजे तुमच्याकडून 7 पारायण होऊन जातील. तर या पद्धतीनेही तुम्ही करू शकता. आणि तुम्हाला जर एकच म्हणजे पारायण 7 दिवसाचं करायचं असेल, म्हणजे 1 ते 21 अध्यायाचं, तर तुम्ही याही पद्धतीने करू शकता. तर बघा हे असे आपल्याला 1 ते 21 अध्याय दररोज 3 अध्याय वाचून आपल्याला 20 तारखेला पारायणाची सांगता करायची आहे. तर 20 तारखेला महाराजांचा प्रगट दिन आहे. त्यामुळे आपल्याला 1 ते 21 अध्याय 20 तारखेपर्यंत आपले होऊन जातात. त्यामुळे तुम्ही शक्य होईल तेवढे 7 दिवसाचे पारायण तर करण्याचा प्रयत्न करा. कारण भरपूर जणांकडून सेवा होत नाहीत. तर अशा ताईंसाठी, अशा दादांसाठी मी आज तुम्हाला ही माहिती सांगत आहे की बघा 3 अध्याय जरी वाचलो तरी तुमचं पारायण 7 दिवसामध्ये होऊन जाईल आणि वेळ ही कमी आहे. आणि बघा पारायण झाल्यानंतर मग आपल्याला आरती वगैरे करायची आहे. त्यानंतर आणखीन एक माळ स्वामी समर्थ महाराजांचा जप करा आणि त्यानंतर आरती झाल्यानंतर महाराजांना पण घरामध्ये जो काही नैवेद्य तुम्ही बनवला आहे स्वयंपाक केल्यानंतर दाखवा, किंवा अगोदर जर स्वयंपाक करून नंतर तुम्ही वाचन करत असाल तर मग तुम्ही जे स्वयंपाकामध्ये बनवला आहे तर तो नैवेद्य महाराजांना पण दाखवा आणि नंतर तुम्ही पण खाऊ शकता. तर नियम असे फारसे नाहीत. तर बघा नियम काय आहेत, तर नियम जे आहेत, तर आपण 7 दिवसाचं पारायण करणार आहोत. तर 7 दिवसामध्ये आपल्याला मांसाहार वर्ज्य करायचा आहे. तर 7 दिवस कसलंही मांसाहार करू नका. त्यानंतर परान्न वर्ज्य करा.
परान्न तर वर्ज्यच असतं, कारण आपण जास्त करून बाहेर कुठे खातच नाही आणि बाहेरचं पण म्हणजे खाणं हे चुकीचंच आहे पारायण काळामध्ये. त्यामुळे 7 दिवस आपण परान्न वर्ज्य करा, मांसाहार वर्ज्य करा. आणि तिसरा नियम जो आहे तो ब्रह्मचर्याचं पालन. तर ब्रह्मचर्याचं पालन करायचं असेल तर करा, नाही केलं तरी चालेल, पण शक्यतो पालन करावं. कारण कोणताही ग्रंथ वाचताना तो ग्रंथ पवित्रच असतो. त्यामुळे आपण जेव्हा सेवा करतो त्यावेळेस एकदम मनोभावे सेवा करा. शेवटी श्रद्धा महत्त्वाची आहे, भाव महत्त्वाचा आहे. तर तुम्हाला जसं सेवा म्हणजे आवडीनं करायची आहे तितक्या आवडीनं तुम्ही सेवा करू शकता. तर बस एवढीच माहिती मला तुम्हाला सांगायची होती. कारण आपण पण सगळेजण म्हणजे भरपूर असं पारायण करत आहेत. तर ज्यांच्याकडून म्हणजे शक्य होत नाही अशांसाठी थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तर बघा, न डगमगता तुम्ही 14 तारखेपासून पारायणाला सुरुवात करा आणि कोणतीही मनामध्ये न शंका ठेवता तुम्ही हे पारायण करू शकता. तर या प्रगट दिनानिमित्त तुमच्याकडून पण 7 दिवसाचं पारायण करून होऊन जाईल. तर बघा, महाराजांची सेवा ही भरभरून करा. तर बस एवढीच माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. आवडलं असेल तर लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच माहितीसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.